परिवारावर अच्छा इन्साफ व्हावा आणि मला सगळ्या प्रकारचं सहकार्य मिळावं. अच्छा. तुमचे मत हे आहे की या सर्व गोष्टीची व्यवस्थित शहानिशा होऊन शहानिशा तुम्हाला व्हावा, न्याय न्याय मिळावा. मिळावा. कारंजा लाड येथे मंगरुळवेश परिसरातील श्री राजेश खंडारे यांच्या कुटुंबाशी शेजाऱ्यांचा झाला क्षुल्लक कारणावरून वाद. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. कारंजा लाड येथील मंगरुळवेशीच्या परिसरात राहणारे श्री राजेश खंडारे यांच्या कुटुंबांसोबत शेजाऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून वाद केला. या वादाचे स्वरूप मारहाणीत झाले. कित्येक दिवसापासून या वादाला सुरुवात झाली आणि या वादाचे स्वरूप त्यांच्या आईला म्हणजेच सुमनबाई खंडारे यांना भोगावे लागले. तर काय आहे या वादाचे स्वरूप, कशामुळे झाला हा वाद, या वादाला चालना कोणत्या क्षुल्लक कारणावरून मिळाली आणि आता राजेश खंडारे यांची मागणी काय, बघूया तर मग. चला तर मग तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री परत आपले स्वागत करते. आणि आज आपण जे आलेलो आहोत ते कारंजा लाड येथील मंगरुळवेश या एका गंभीर प्रकरणामध्ये. तर इथे प्रकरण असे घडलेले आहे की राजेश खंडारे हे एक सर्वसाधारण व्यक्ती आहे व नवरात्र आधी काही पोलिसांनी धाड टाकून मंगरुळवेशीवरचा जुगार पकडला होता. तर काही लोकांचे म्हणणे असे आले की तो जुगार राजेश खंडारे यांनीच पकडून दिलेला आहे. त्यामुळे काही लोकांचे असे म्हणणे आले की राजेश खंडारे हेच जुगार पकडून देण्यामागे यांचा हात आहे. पण ही एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह भागवते. तरी सुद्धा रागाच्या भरात काही लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आईंना व त्यांच्या घरच्यांना इतकी बेदम मारहाण केलेली आहे की त्यांचा जीव जाता जाता राहिलेला आहे. तर चला तर मग जाणून घेऊया आपण आज राजेश खंडारे व त्यांच्या आईचे काय मत आहे ते. या माझ्यासोबत. आहोत राजेश खंडारे यांचे मत काय आहे ते. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा. राजेश शंकर खंडारे. तुम्ही काय काम करता? मजुरी करतो तुमच्या आणि राहणे कुठले? मंगरुळवेश जोडकारण. अच्छा. तर तुमच्यासोबत हा जो काही प्रकार घडलेला आहे मारहाणीचा वगैरे, हा कशाबद्दल आहे आम्हाला याची माहिती द्या. मारहाणी काय झाले होते तुमच्यासोबत? तुमच्या आईला कशाबद्दल मारहाण करण्यात आली? माझ्या आईला याबद्दल मारहाण झाली. एकाळ्यात कोणाला तर संशय असा झाला की याने जुवा पकडून दिला. अच्छा, म्हणजे तिथे जुवा चालू होता. जुवा पकड असताना त्याने म्हटलं की यानेच पकडून दिला. अच्छा, मग तुम्ही माझ्यावर संशय आला. तुम्ही पकडून दिला होता का तो? दिलाच नाही. तुम्ही रिपोर्ट केला का? रिपोर्ट मी दिलाच नाही. अच्छा. उद्या उठून रिपोर्ट आला. माझ्या घरावर लोक रात्रीच्या वेळेस आलते, तू जुगार पकडून दिला संशयाच कारणावरून. म्हणून मी ठाण्यात गेलो. साहेब, माझी परिस्थिती अशी नाजूक आहे, मला बाबा पॅरालिस आहे, आई आहे, मुली आहे 2. अशा कारणामुळे गेलो की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या आईला धोका आहे, माझ्या परिवाराला धोका आहे. म्हणून मी रिपोर्ट देऊन आलो. पुन्हा त्याने 10 दिवसानंतर 10-12-15 दिवसानंतर त्याने ते संशय माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला. तर आईला का बरे मारण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे काय कारण होते? ते धावतच आले माझ्या घरी, या माझ्या मुलाला पकडून दिलं आणि या जुव्यात यानेच संशय केला. म्हणून माझ्या आईला, बायकोला आणि मुलीला मला याने मारहाण केली. आणि आईला अशा अवस्थेत मारहाण केली की ते मरण्याची स्थिती अशी होती. यवतमाळ आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी. मग तुम्ही तुमच्यावर जी ही मारहाण झाली, तुमच्यासोबत हे जे प्रकरण घडलंय, तर याबद्दल तुम्ही परत तक्रार केली नाही का पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला जातानाच मी तक्रार केली होती. पोलीस स्टेशनला मी ज्या दिवशी रात्रीला रेफरला मुलीला घेऊन पाठवलं होतं दवाखान्यात आईला, मी ठाण्यात रिपोर्ट दिली होती. अच्छा. ती तक्रार माझी नाही आहे असे म्हणतात. अच्छा. ती तुमच्या जवळच्या आणि यांच्या क्रॉस वोटिंगमुळे त्याने केस दाखवलेली आहे. अच्छा. आणि म्हणून मी नंतर 3-4 दिवसांनी 4-5 दिवस परत आलतो की साहेब मला ते दवाखान्यात पण ऍडमिट यवतमाळला नागपूरला करून आहे, तुमच्याकडे पोलीसचं काहीच नाही आहे अशी तक्रार करत होती. माझ्या आईची तब्येत क्रिटिकल असल्या कारणामुळे त्याने नागपूर आणि तिथं पोलीसची काही माहिती, तुमच्यासोबत पोलीसवाला पाहिजे हे सुद्धा ते मला नेहमी म्हणायचे. आणि मला एक सांगा की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तर तक्रार दिली होती ना,
की तुमच्या जीविताला धोका आहे, आहे. तुमच्या आईला मारहाण झाली. हो. मग तक्रार दिल्यानंतरही त्यामध्ये दखल घेतल्या गेली नाही का? नाही, दखल गेल्याच नाही गेली. बस आता पण नाही, आतापर्यंत त्या आरोपीला अटक सुद्धा झालेली नाही. नाही, म्हणजे नाही. आरोपी मोकाट आहे असं मोकाटच तुमचं. आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का सर्व? हो आहे. मेडिकल माझं म्हणणं एकच आहे की मला कोणत्या गोष्टी नाही, पण मेडिकलच्या आधारे माझ्या आईला आणि मला इन्साफ भेटला पाहिजे. मग तुम्हाला असे तुम्ही म्हणजे आम्हाला असेही सांगण्यात आले की तुम्हाला आरोपींकडून काही धमक्यांचे फोन वगैरे आले होते. तर त्या धमक्यामध्ये उल्लेख काय झाला होता? धमक्यामध्ये उल्लेख हे झाला की तुला जीव मारतो आणि आता तर हाफ मर्डर झाला, त्याच्यानंतर तुला मर्डर करतो, पाय तोडतो, हात तोडतो, अशा उद्देशाने मला धमक्या देते. तू रिपोर्ट मागं नाही घेशील, अच्छा. तुझ्या परिवाराला विचार करून राहा. माझ्यासमोर त्याला माझ्या आईची कंडिशन आपल्या आई घरातच आहे. आहे, घरात आहे. या खंडारे राणाऱ्यांच्या आईशी या. आई, तुम्हाला बोलता येईल? नाव सांगा तुमचं. सुमन शंकर खंडारे. आणि काय घडलं होतं हे तुम्हाला सांगता येईल थोडक्यात? हे तिकडे काहीतरी भांडण झालं घरासोबत. अच्छा. तिकडं सर्वजण पळत जाय ठाण्यात गेला, हा. सर्वजण पळत आले घरी. अच्छा. आता आम्ही होतो घरात झोपलेलो होतो. हे बाहेर कल्ला एक वाला म्हणून आम्ही बाहेर आलो, तर ते मारहाण एकदम गोटे फेकाफेकी, धरा रे धरा, ही याले बी धरा पोराले म्हणून मी याले धाकाने घरात लोटलं. अच्छा, म्हणजे तुम्ही मुलाचा बचाव केला. हा, पोराने घरात लोटलं. मी दरवाजाची कडी लावत थांबली. तिथं लगेच भर आले बरे. म्हणजे तुम्ही मुलाचा बचाव करत होत्या, तर त्या हल्ल्यात तुम्ही सापडल्या गेल्या. सापडले. याला अंदर ठेवलं आणि मी दरवाजाची कडी लावत होते. अच्छा. तर तेवढ्या टायमात ते सगळे आले की लाकडी काट्या आणि घरात किती जणाला मारहाण झाली मग? हे घरात मध्येच होता, आतमध्ये. सर्व आतमध्ये होते. अच्छा, मी पडली, सगळ्यांना. मग त्याने ते काळीचा झोडपा मारला. अच्छा. तर सर्व आमच्या अंगणातलं रक्त गिक्ताचे फोटो गिट तर निकाल पोलीसवाल्याला नेले. हा. माझं एकच म्हणणं आहे की आता माझ्या आईला तुम्ही बघितलं, आता हेच म्हणणं आहे की बा शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आता माझ्यावर, माझ्या परिवारावर अच्छा. इन्साफ व्हावा आणि मला सगळ्या प्रकारचं सहकार्य मिळावं. अच्छा. तुमचे मत हे आहे की या सर्व गोष्टीची व्यवस्थित शहानिशा होऊन शहानिशा व्हावी. तुम्हाला न्याय मिळावा. आपण बघितलेच की श्री राजेश खंडारे हे मंगरुळ परिसरातील राहणारे नागरिक असून त्यांच्या मागे आप्त परिवार आहे. त्यांना मजुरी करून व त्यांच्या परिवाराचे पोट भरावे लागते. मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीसमोर जर क्षुल्लक कारणावरून वादविवाद घडत असेल तर उदरनिर्वाह करायचा कसा? समाजातील काही घटकांनी या अशा व्यक्तीशी वाद घालून काय फायदा? याची प्रशासनाकडे फक्त न्याय मागण्याची स्थिती आहे. आमच्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला एवढेच सांगणे की सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आमचे माध्यम आहे आणि या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवणारे हे वाद आहे. तर हा वादसत्र यांना न्याय मिळेल का? कारंज्यातील नागरिकांमध्ये होत आहे चर्चा. तत्पूर्वी मी भाग्यश्री आपली रजा घेते. नमस्कार.